PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आशिक हो तेरा दिवाना भाग 11. लेखिका प्राची सुळे. नताशा समोर बसलेला अविनाश तिच्या किती कामाचा आहे हे बघत होती. तुझं माझ्याकडे बघून झालं असेल तर कामाचं बोलूया. नताशाचा पहिला आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो वेडा व्हायचाच बाकी होता. इतका मादक आणि हॉट आवाज अविनाश पहिल्यांदाच ऐकत होता. कथा पुढे सुरू. टोनीने मागे सरकत दार बंद केलं. खोलीत आता केवळ नताशा, अविनाश आणि वाढत जाणारं टेन्शन होतं. माझं नाव नताशा आहे. नाव ऐकून घाबरू नकोस, तिने त्याच्या समोर ठेवलेल्या खुर्चीत बसत म्हटले. तिचा आवाज हळूवार पण धारदार होता. जणू एखादं सुरेल गाणं जरी ऐकायला मिळालं तरी त्यामागे तलवार लपलेली आहे हे स्पष्ट जाणवत होतं. अविनाशने हसून उत्तर दिले, डर तो तुम्हारी आँखों में है, आवाज में नहीं. पण मी काय घाबरणार? शेवटी एका सुंदर मुलीच्या हातून मरण आलं तर तेही थोडं रोमॅन्टिकच नाही का? नताशा एका क्षणासाठी शांत झाली. त्याचा हा दिलखेचक अंदाज तिच्याही मेंदूच्या वायर थोड्याशा हलवून गेला. पण ती नटी नव्हती, प्लॅनर होती आणि आजचा प्लॅन नजरेच्या खेळात नाही तर सायलीच्या नशिबावर वार करण्यातला होता. ते ठीक आहे, पण तुला अजून मरण आलं नाही आहे. तुला एक डील देते. नताशा सरळ मुद्द्यावर आली. अविनाशचा चेहरा बदलला. डील? म्हणजे? सायली, तुझी जुनी ओळख, तिच्याबद्दल सगळी माहिती मला हवी आहे. का सोडलंस तिला? काय घडलं होतं तुमच्यात? सगळं. नताशा एक एक शब्दावर जोर देत होती. आणि जर मी सांगितलं नाही तर? त्याने भेदक पण तितक्याच प्रेमळ नजरेने विचारले. सटाक. अविनाशच्या गालावर मुंग्या चढल्या. गाल चोळूही शकत नव्हता. हातपाय जे बांधले होते. मला नाही ऐकायची सवय नाही, समजलं? त्याची कॉलर धरत त्याच्या चेहऱ्यासमोर झुकत नताशा गुरकावली. तेवढ्या वेळात तिचे भोरे कातील डोळे अविनाशला अधोरेखित झाले. तिने मारलेला उंची परफ्यूमचा सुगंध त्याच्या नाकातून मेंदूत घुसला. त्याने धुंदीतच डोळे बंद करून घेतले. नताशा हसली, थंड हसली. तर माझा दुसरा ऑप्शन आहे, तुला पोलिसांच्या हवाली करणं. तुझ्यावर आधीच फ्रॉडचे चार्ज आहेत, ते अजून वाढवायला मला वेळ नाही लागणार. अविनाश थोडा सावरला. त्याचं तेज कमी झालं, पण अजून पूर्ण हरला नव्हता. तुला खरंच माहीत करायचं आहे का, सायलीला मी का सोडलं? त्याने विचारलं. हो, आणि खरी स्टोरी ऐकायची आहे. नाहीतर? तिने पुढे न बोलता फक्त डोळ्यांनी धमकी दिली. हाय, ये आखे. अविनाश तरीही सुधारत नव्हता. ए चुप, कम टू द पॉइंट, नताशा ओरडली. ठीक आहे, त्याने सुस्कारा टाकत सांगायला सुरुवात केली. सायली माझ्यासाठी एक प्रोजेक्ट होती. मी ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीच्या पैशांची हेराफेरी करणं, कोणाच्याही नावावर खोटे कागद तयार करणं हे मी व माझे 2 मित्र मिळून करतो. त्यासाठी आम्हाला निरनिराळे लोक लागतात. त्यांना आम्ही प्रोजेक्ट म्हणतो. तुझं हे कांड कंपनीला माहीत नाही आहे? नाही. दरवर्षी आम्ही ते CA करवी मॅनेज करतो. साल्या, पकडला गेलास ना तर आयुष्यभर सडशील जेलमध्ये, नताशा म्हणाली. तेव्हाचं तेव्हा जाने मन, अविनाश बेफिकर बोलला. पुढचं सांग. आमचं सगळं प्लॅन केलेलं असतं. त्यात इमोशन्स, प्रेम याला जागा नसते. पण एक गोष्ट प्लॅनमध्ये नसते, ते म्हणजे प्रेम. नताशाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग एकत्र दिसला. पुढचा प्रोजेक्ट सायली ठरली. यावेळी खूप मोठा प्लॅन होता. पण सायली माझ्यावर प्रेम करू लागली. इतकी खरं मनाने प्रेम करत होती की मला स्वतःला समजत नव्हते काय करावं. तिला दूर करायचं होतं पण थांबवू शकलो नाही. यात खूप महिने निघून गेले. शेवटी मित्राने धमकी दिली, सायली प्रकरण लवकर संपवण्याची. तिला ट्रॅप करण्यासाठी प्रेमाचं खोटं नाटक केलं. तिचे पैसे दागिने काढून तिच्या काका काकीला दिले. त्याच्याकडून कमिशन घेतले. मग एका ड्रग पार्टीत नेले. तिथे ब्लॅकमेल करून मला हव्या त्या पेपर्सवर साईन घ्यायच्या होत्या. पण कसं माहीत नाही, सायली अचानक गायब झाली. कुठे आहे माहीत नाही. अविनाशने सगळं खरं सांगितले.
नताशा शांत होती. तिच्या मनात विचारांची वावटळ उठली. तिला सायलीबद्दल द्वेष होता, पण सायलीचे दुःख ऐकून क्षणभर तीही अस्वस्थ झाली. शेवटी युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य असतं यावर ती अडली. तिला आरव हवा होता आणि सायली वाटेतला अडसर. तो अडसर बाजू करायला हवा. खूपच नीच आहेस तू, पण मला अशीच लोकं हवी आहेत, नताशा कुत्सित हसत म्हणाली. आता मी तुला एक चान्स देते, नताशा म्हणाली. सायली परत एकदा तुझ्या आयुष्यात येणार आहे, पण यावेळी मी तुम्हाला प्रे करणार. अविनाश हसला. म्हणजे मी एक प्यादं आहे? तसंच समज. प्यादं, आणि तू तर एक शिकारी आहेस, पण यावेळेस नताशा शिकार करेल. काय कसं सगळं समजेल. थोडा धीर धर, नताशा बोलली व उठून निघाले. खोलीच्या दारात उभी राहून ती म्हणाली, तयार हो, तुला मोकळं सोडणार आहे. पण एकच अट असेल, खेळ खेळायचा तू, पण नियम अटी माझ्या असतील. एक विचारू? ती जात असताना अविनाश म्हणाला. शूट. सायली कुठे आहे? अविनाशने चेहरा एकदम कोरा ठेवत थंड आवाजात विचारले. नताशाच्या चेहऱ्यात झालेला बदल त्याने अचूक पकडला. वेळ आली की येईल ती समोर. टिल देन जेवढं सांगितले तेवढंच, नताशा बोलली व पटकन निघून गेली. अविनाश खुर्चीत मागे टेकला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. तू खूपच पोचलेली आहेस, अन तरी थोडी कच्ची खिलाडी आहेस. जसं मला आणलंस तसंच सायलीही तुझ्याकडे असणार नक्कीच. मिस नताशा, या अविनाशला अजून कोणी पकडलं नाही आहे. ते तर मीच स्वतःहून पकडून दिलं आहे. जरा मलाही बघू दे, तू किती जमिनीखाली आहेस आणि तुला सायलीशी काय एवढं काम आहे. सायलीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि त्याचं मन अस्वस्थ झालं. दार उघडल्याचा आवाज आला. दारात टोनी होता. अविनाशकडे रागाने पाहत होता. तुझे हातपाय सोडायला सांगितले आहेत बॉसने, म्हणून सोडतोय. पण लक्षात ठेव, कुठलीही नौटंकी नाही, नाहीतर सरळ खोपडी उडवेन. समजलं? इथे मी एकटा नाही आहे, मेरे आदमी भी है, टोनी धमकावत म्हणाला आणि अविनाशला मोकळं केलं. हात चोळत तो फक्त खुर्चीत बसून राहिला. जा, मेरे लिए चाय कॉफ़ी पानी लाना और कुछ खाने के लिए भी लेकर आ, अविनाश बोला. अब्बे साले तेरे बाप का. तो झटकन उठून अविनाशच्या हातात टोनीची मान होती. तेरे बॉस ने कहा है, जो चाहिए वो तुझसे मांगने के लिए, और तूने ना बोला तो तेरा नाम उसे बता दूंगा, अविनाश दातोट खात बोलला. अविनाशच्या हाताची पकड एवढी मजबूत होती की टोनीचा श्वास गुदमरला. देता हूँ, छोड दे. त्याच्या हातावर जोर देत तो म्हणाला. अविनाशने त्याला मागे ढकललं. टोनी पटकन रूमच्या बाहेर पडला. बाहेरून कडी लावण्याचा आवाज आला. अविनाश हसला. निदान आता त्याचे हातपाय मोकळे होते. मॅडम, सर बोलावत आहेत, पिऊन येऊन सायलीला सांगून गेला. ऑफिसमधला अर्धा अधिक स्टाफ गेला होता. सायली भोसले सरांशी कामाचं बोलत होती. येऊ का? सायलीने विचारले. आरवने फायलीतून डोकं वर करून पाहिले. सायली दारात उभी होती. फाईल बंद करून तो उठला. घरी जायचे नाही का, की कामच करायचे आहे? तुम्ही कामात असाल म्हणून नाही आले, आणि भोसले सरांशी थोड्या गप्पा पण चालू होत्या, सायली म्हणाली. ओह ग्रेट. चला, म्हणजे तुला काम करायला आवडते तर. निघूया, त्याने विचारले. हो, चला. ट्यूबमध्ये दोघे जात होते तो सायलीचा पाय अडखळला आणि तिचा किंचित तोल गेला. पण सावध आरवने लगेच तिला सांभाळलं. एका हाताने तिच्या कमरेला पकडलं. आरवचा अचानक असा स्पर्श झाल्याने सायली गांगरून गेली. तिची आणि आरवची नजर एकमेकांत गुंतली. थोडाच वेळ गेला असेल, पण पहिलं भान सायलीला आले. धडपडून ती उभी राहिली. पडू नये म्हणून तिनेही आरवच्या हाताला गच्च पकडले होते. यू ऑल राईट? त्याने विचारले. येस, आणि थँक्स, नजर खाली करत तिने म्हटले. दोघे ट्यूबने खाली आले. ड्रायव्हर कार घेऊन आला. आधी सायली, मग आरव बसला. त्यांची कार बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर पडली. त्या दोघांनाही माहीत नव्हते, एक जळजळीत नजर त्या दोघांना बघत होती.
ट्यूबमध्ये घडलेला तो प्रसंग सायलीच्या मनातून जात नव्हता. तिला खूप ऑकवर्ड वाटलं. म्हणून कारमध्ये आरव बाजूला बसलेला असून ती काचीतून बाहेर बघत होती. कधी विला येते आणि उतरून तिच्या खोलीत जाते असं तिला झालं होतं. कसा होता कामाचा एक्सपिरियन्स? आरवने सुरुवात केली. खूप छान. भोसले सर तर खूप छान समजावून सांगतात. म्हणाले, काही समजलं नाही तर सारखं विचार, पण चुकीचं काही करू नकोस. सायली म्हणाले. भोसले सरांसारखे अजून विश्वासू लोक आहेत आपल्या कंपनीत, म्हणून मी निश्चिंत आहे, आरव म्हणाला. आणि नताशा, तुमची पी.ए? सायलीने मुद्दाम विचारले. मगाशी नताशाने तिला मुलगी म्हटलेलं आवडलं नव्हतं, पण ती गप्प राहिली होती. नताशाला 2 वर्ष झालीत. ती अमेरिकेत राहत होती. वडील भारतात कायमचे शिफ्ट झाले, मग सगळे इथे झाले. ओह गुड, सायली म्हणाली. सायलीला नताशा पाहताक्षणीच आवडली नव्हती. म्हणजे प्रत्येकाच्या आत एक आतला आवाज असतो, जो बऱ्या वाईट सूचना देतो. नताशाचा ऑरा तिला निगेटिव्ह वाटला. तिचे डोळे भुरे होते, पण कमालीचे धूर्त वाटत होते. चेहऱ्यावर एक माज होता. वर ही मुलगी खूप काही हातचं राखू नये हा फील येत होता. स्त्रियांना अशा गोष्टी लवकर समजतात, हे खोटं नाही. जास्त काही करायचं नाही, पण या नताशावर जसं जमेल तसं लक्ष ठेवायचे. सायलीच्या नकळत तिने मनोमन ठरवून टाकले. आणि आपण असा का विचार केला याचेही तिला आश्चर्य वाटले. कार गेटमधून आत शिरली. सायली उतरली. मी येते, ती म्हणाली व तिच्या रूमकडे चालू लागली. आरवला तिला जेवायला लवकर ये सांगायचे होते, पण त्याने म्हटलं नाही. रूममध्ये आल्यावर सायलीने दाराला कडी लावली व पलंगावर बसली. एकंदरीत आजचा दिवस तिच्या डोळ्यासमोरून जात होता. सकाळी आरवने ऑफिसला यायचं काय सांगितलं आणि आज चक्क कामाचा एक दिवस संपून गेला. ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. थोडा वेळ गेल्यावर टाईम पाहिला तर 8 वाजले होते. सतत नोकर बोलवायला येणे बरोबर दिसत नाही. मीच जाते वेळेत. पायात चपला अडकवून दाराला कडी लावून सायली विलामध्ये आली. तिने पाहिलं, शंभू काका जेवण लावत होते. ती पटकन त्यांच्याजवळ गेली व त्यांना मदत करू लागली. तिचं लक्ष आरवकडे गेलं, पण ती आत आली तरी त्याने तिच्याकडे पाहिले नव्हते. ना आता तो जेवणाच्या टेबलाजवळ आला होता. त्याचा चेहरा रागात आहे असा दिसत होता. तिने शंभू काकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं व आरवबद्दल खुणावले. त्यांनी तिला किचनकडे चल असा इशारा केला. काय झाले आरवजींना? चेहरा का रागात दिसतोय? तिने विचारले. आता माहीत नाही असा राग किती दिवस राहणार आहे तो, ते सुस्कारा सोडत बोलले. म्हणजे काय शंभू काका? बाबाची दिल्लीची फॅमिली इथे येते काही दिवस राहायला आणि आरव त्यांना मुळीच पसंत करत नाही. सगळं तो तिथेच सोडून आला. इथलं सारं साम्राज्य त्याचं आहे. त्याला त्याच्या आयुष्यात त्याला जी हवी तीच माणसं तो ठेवतो. दिल्लीहून लेटर आले, ते वाचूनच तो बिथरला आहे. लेटर? फोनवर पण सांगता आलं असतं की, सॅलीने म्हटले. फोन करायला त्यांच्यात संभाषण कुठे? औपचारिकता म्हणून पत्र पाठवले, तेही कोणा ऑफिसरच्या हाती. कधी येत आहेत तिकडची मंडळी? उद्या संध्याकाळी, त्यांनी सांगितले. अच्छा, सायली म्हणाली खरी, पण तिला पण दडपण आले. शंभू काका तर तिचे जवळचेच झाले होते. आरवशी ट्युनिंग जुळत होते. आता त्याच्या फॅमिलीशी खुद्द आरवचंच जमत नव्हते, तर तिला कोण विचारणार? त्यात त्याची आई सावत्र. एक विचार आला, निघावं का इथून? उगाच कशाला आपला त्रास? पण दुसरं मन थांब म्हणत होते. ज्यांनी संकटात आधार दिला, ज्यांनी कोणी लागत नसताना मायाप्रेम दिले, त्या आरव आणि शंभू काकांना दुखावणं तिला पटत नव्हते. जेवण मांडू झाले. आरवजी, जेवायला येत आहे ना? तिने विचारले. तिच्या आवाजाने त्याने मान वर करून पाहिले. भूक नाहीये, तो एवढंच म्हणाला. का नाही आहे? आणि काहीही झाले तरी तुमच्यात अन्नाचा अपमान करत नाहीत आणि एक कणही वाया घालवत नाहीत. मग इथे तर ताट वाढलंय. मागचा पुढचा विचार न करता सायली सरळ बोलली. आरव तिच्याकडे बघत राहिला. तो रागात होता, पण सॅलीच्या बोलण्याने त्याच्या ओठावर हसू आले. हातात असलेला पेपर टेबलावर ठेवून उठला व जेवणाच्या टेबलाजवळ आला. तो खुर्चीत बसला तशी सायलीही बसली. शंभू काका,
दिल्लीची फॅमिली आली तरी विलामध्ये काही बदलणार नाही. जे चालू आहे तसंच चालू राहील, तो कठोर शब्दात बोलला. मग सायलीकडे पाहिलं. तू जशी इथे वावरतेस तसंच यायचं. रोज रात्री जेवायला यायची. तिच्याकडे बघत त्याने म्हटले. सायलीने पटकन मान हलवली. त्याच्या नजरेतला राग पाहून ती थोडी घाबरली. दोघांनी काही न बोलता जेवण केले. सायलीने शंभू काकांना सगळं आवरायला मदत केली. सगळं आवरून ती जायला निघाली. तिने पाहिलं आरव तिथे नव्हता. तो रूममध्ये गेला असेल असा विचार करून ती बाहेर आली. तिच्या रूमकडे वळणार तो समोर आरव उभा होता. जरी माझी फॅमिली येत असली तरी तू टेन्शन घेऊ नकोस. ते लवकर जातील ते मी बघतो. उद्या ऑफिसला यायचे आहे. सकाळी एकत्र जाणार आहोत. सायलीचं काहीही मत न घेता आरवने सांगून टाकले. आरव समोर असला की सायलीच्या मनावर त्याचं गारूड बसत असे. तंद्रीतच तिने होकार दिला. गुड नाईट, त्याने म्हटले. गुड नाईट, सायली बोलली. तिने त्याच्याकडे पाहिलं. हाय. तो एकटक तिच्याकडे बघत होता. असं वाटत होतं त्याला अजून खूप काही बोलायचं आहे, पण शब्द सापडत नाहीये. गुड नाईट, सायली पुन्हा म्हणाली व झप पावलं टाकत तिच्या खोलीत गेली. दार लावून टाकले. आरव 1-2 सेकंद थांबला व विलाकडे निघून गेला. सायली खिडकीतून त्याला बघत होती. हॅलो आंटी, हाऊ आर यू? नताशा खूप आनंदात बोलली. फोनवर रीना मल्होत्रा होती, आरवची सावत्र. नताशा, तूने कहा कि आरव के घर कोई लड़की रहने आई है? रीना ने विचारले. हाँ आंटी, पता नहीं कौन है. आज से तो ऑफिस भी ज्वाइन कर लिया. क्या बात कर रही है? कौन है वो लड़की? रीना ने रागात विचारले. कौन है, कहाँ से आई है, मुझे कुछ मालूम नहीं है. आरव सर की पीए होने के नाते मेरी ड्यूटी है इस सब की जानकारी रखो. नताशाने आधीच वाईट असलेल्या रीनाच्या डोक्यात घाणेरडा किडा सोडला. ठीक है, उस लड़की को तो पहले मैं देखती हूँ. रीना लाल झालेले डोळे फिरवत बोलली. अरे आंटी, कल आप आ रहे हो ना? सब जान जाओगी. नताशाने हसू लपवत म्हटलं. सायलीचा काठा इथून नाहीतर तिथून, पण निघणार जरूर. कॉल कट करून मोठ्याने हसत नताशा स्वतःशीच बोलली. 1 वर्षापूर्वी आरवच्या आयुष्यात आलेली सलोनी डोळ्यासमोर आली आणि तिच्या मृत्यूचा शोक करणारा आरवही आला. या 2 गोष्टी जणू नताशासाठी टॉनिक होत्या. तिच्या अंगात एक विखारी मदहोशी भिनत असे. वाईनचा ग्लास हातात उंचावत तिने चेअर्स म्हटले व आरामात एक सीप घेत राहिली. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे राखीव. कथा लिखित प्राची सोळे, आवाज प्राची सोळे. आवडली तर लाईक, कमेंट आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद. टेक केअर.